पाठी दोन्ही हात जोडून त्याचं दर्शन घेऊया मामाला पाहूया बाळू मामाला पाहूया देवाला पाहूया बाळू मामाला पाहूया देवा हेगडसचा बाळू मामाचा वरदास्त माझ्या शिरावर ताप मारा लिंबाड्या डोलावर
आले हा गुढेवाडी. कारण मामाची सेवा करायला मिळण्यासाठी भाग्य पण लागते बरोबर आहे साहेब. आणि तेवढं काहीतरी पुण्य पण पाहिजे. हा म्हणून फार पूर्वी काला पहिल्या सत्यवाला त्या देवळाला झाला. रे बाबा असणाऱ्या त्या अकोला गावाला आणि मायप्पाच्या वाड्याला असणाऱ्या पहिल्या सत्यवेळाला काय लागला शाही प्रकारात घडायला. अकोला गावाला गरीबाच्या वाड्याला सुंदरा माऊलीच्या कोटाला 3 ऑक्टोबर 1892 साला त्यावेळेला 3 ऑक्टोबर 1892 साला देवा विचार मनाचा केला त्या पहिल्या सत्यवेळाला असणाऱ्या देवा अकोला ब्रेकात गावाला. अरे सोमवार्या दिवसाला सोमवार्या दिवसाला सोमवार्या दिवसाला सोमवार्या सोमवार्या दिवसाला त्यावेळेला असणाऱ्या अकोला गावाला सुंदरा माऊलीच्या देवा पोटाला त्याचा गेला. सोमवार्या दिवसाला 4:23 मिनिटानं सुंदरा माऊलीला प्रस्तुत कळा सुरू झाले त्यावेळेला सुतारा जेव्हा सुतारा असणाऱ्या 4:23 मिनिटाला त्याचा गेला. 23 मिनिटानं सुंदरा माऊलीच्या पोटाला बाळ जन्माला आला. ताना जन्माला आला. कुळगावाला उजेडा लागला होता दिसायला त्यावेळेला अरे देवा सवयच्या पडायला आणि दिवसाच्या पड्याला असणाऱ्या अकोला गावाला उजेडाला लावायचा पडायला त्याचा गेला. उजेडा लागला पेडाला जसं सर्व साऱ्या कुळगावची नगरी सासूगरच्या सुना माया घरच्या लिखी त्यावेळेला सासूगरच्या सुना आणि मायागरच्या लेकी वाटचाल करत निघून आले असणाऱ्या मायाप्पा बाप्पाच्या ब्रेकात वाड्याला. सासूगरच्या सुना माया घरच्या लिखी गिनिकला लागल्या बोलायला. आता बाई म्हणत्या 12 वर्ष काल आपण कुळगावला नांदतोय. कधी तुमचा नाही पण आज दिसण्याचं कारण काय त्यावेळेला विचारला करायला एकमेकींना गुजगोष्टी लागल्या शाहिरात बोलायला. अरे वाट लागल्या चालायला 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 वाट लागल्या चालायला चालायला चालायला. अक्कुळ गावाला उजेडा लागला होता दिसायला त्यावेळेला सासूगरच्या सुनाने मायागरच्या लेकी वाट लागण्याचा लागला वाटचाल करीत तेव्हा निघून आल्या त्या जागेला. असं मायागरच्या लेकी वाट लागल्या चालायला निघून आल्या मायापाच्या वाड्याला दरवाजाच्या तोंडाला बाहेरच्या बाजूला त्यावेळेला दरवाजाच्या देवा तोंडाला आणि बाहेरच्या बाजूला
हा खाली लागले मारायला विचार मनाचा देवा केला त्याचा गेला असं लहानपणे बाळाला नेत्रानं पाहिलं सासूघरच्या सुना माझ्या घरच्या लिकी किमिकीला लागल्या बोलायला त्यावेळेला बाळ जन्माला यायला नसला असणारा चंद्र जन्माला आलाय त्याचा गेला बाई म्हणजे सुंदरा माऊलीच्या पोटाला बाळ नसून कोणतर देव अवतारी जन्माला आलाय त्यावेळेला लहानताना बाळ लागला होता दिसायला पायी पद्ममुखी रत्न बुंबुई चंदनी सोन्या सुवर्णाचं डावा जवळ बाळाच्या डोईला होतं त्यावेळेला सासूगडच्या सुनाने मायाघरच्या लेकीने बाळाला जेव्हा नेत्रानं पाहिलं एकमेकीला काय लागले शहर बोलायला त्याचा गेला बाळाला नेत्रानं पाहिलं सर्व साऱ्यांनी जसं लहानताना बाळाची पहिल्या दिवशी पहिली पुजली त्यावेळेला पहिल्या दिवशी पहिली पुजली दुसऱ्या दिवशी दुसरी पुजली तिसऱ्या दिवशी काय झाला प्रकार घडायला संत संग तुझा घडला बाळू मामार तुझ्यावर जीव जडला संत संग तुझा घडला बाळू मामार तुम्हावर जीव जडला खरोखर जर सत्याने देवाची सेवा केली तर देव पावल्याशिवाय नाहीच नाही राहीत नाही हा पण उगाच देवाच्या पाया पडायचे म्हणून पडून चालणार नाही नाही पडून चालणार असं जर केलं तर अन्यायाला पायी गाडला बाळू मामार तुम्हावर जीव जडला संत संग तुझा घडला बाळू मामार तुम्हावर जीव जडला लहानतान्या बाळाची पहिल्या दिवशी पहिली पुजली त्यावेळेला सासूगडच्या सुनाने मायाघरच्या लेकीने पहिल्या दिवशी पहिली पुजली दुसऱ्या दिवशी दुसरी पुजली तिसऱ्या दिवशी जेव्हा तिसरी पुजली त्याचा गेला नियमाप्रमाणे चौथ्या दिवशी चौथी पुजली पाचव्या दिवसाला सोन्या सुवर्णाच्या नाणी कट्ट्याला लहानतान्या बाळाची पाचवी पुजली त्यावेळेला लहानतान्या बाळाची पाचवी जेव्हा पुजायला लहानतान्या बाळाला अंघोळ सोळा देवा घात नाही त्याचा गेला नियमाप्रमाणे अंघोळ सोळा घातलं नियमाप्रमाणे 6व्या दिवसाला 6वी पुजली 7व्या दिवसाला 7वी पुजली त्यावेळेला देवा पहिल्या युगाला त्याचा गेला 9व्या दिवसाला 9वी पुजली 11व्या दिवसाला माया पार्वतीने विचार मनाचा गेला आता बाळाचं नाव पाहिजे देवाला पूर्वी पद्धत कशी होती माहितीये का कशी होते बाळाचं नाव जर ठेवायचं म्हटलं तर आजीचं नाव नातूला ठेवायचं आणि आजाचं नाव नातवाला ठेवायचं नातवाला ठेवायचं अशी बाळूमामाच्या काळात पद्धत होती पण बदलती पिढी मालिका आल्या पिक्चर आलं सर्व सारी मालिका बघायला लागली त्याची नावं ठेवायला लागली बरोबर आहे नवनवीन नाव आल्यामुळे माणसाला जुनं सगळं विसरत चाललं म्हणून माया पार्वतीने विचार मनाचा गेला हात लावला तिला मात्याला देवेला 11व्या
दिवशी 11व्या देवा पूजला आणि 12व्या दिवसाला असणाऱ्या लहानपण्या बाळाचं नाव पाहिजे ब्रेकांत ठेवायला. सासूघरच्या सुना मायाघरच्या लेकीसने सर्व सारे अक्कुळ गावाला आमंत्रण दिलं त्यावेळेला. आंब्या तोरण देवा लावले, दारी मांडव देवा घातला त्या जाग्याला. दारी मांडव वाटला, उसा मांडव वाटला, आंब्या तोरण लावली त्यावेळेला. विचार देवा मनाचा केला, नाचणाऱ्या मायप्पा बाप्पानं त्या जाग्याला. सारी नगारी सारी नगारी. बाळाचं पाहिजे नाव ठेवायला. नीतिनियमाप्रमाणे मायापा मामानं सर्व साऱ्या नगरीला अक्कुळ गावाला सासूघरच्या सुना मायाघरच्या लेकीला त्यावेळेला. सासूघरच्या सुना आणि मायाघरच्या लेकीनं सर्व साऱ्या गावाला अक्कुळ गावाला जेव्हा निमंत्रण दिलंय त्या जाग्याला. आमंत्रण दिलं नीतिनियमाप्रमाणे 12व्या दिवसाला दारी उसा मांडव वाटला, आंब्यातून बांधली त्यावेळेला. असणाऱ्या लहानपण्या बाळाचं नाव पाहिजे ठेवायला. विचार देवा मनाचा केला, नाचणाऱ्या त्या मायप्पा बाप्पानं त्या वेळेला. सांगितल्याप्रमाणे सर्व सारी नगरी निघून आली मायापाच्या वाड्याला. नीतिनियमाप्रमाणे मायापा मामानं सोन्याचा पाळणा रेशमाचा दार धरला हाताला त्यावेळेला. असणाऱ्या लहानपण्या बाळाचा पाळणा सजवून तयार केला. फुलाच्या माळा देवा सोडल्या, नाचणाऱ्या लहानपण्या बाळानं त्या जाग्याला. आई बापानं मुलाला जन्म द्यायचा, हा लहानाचं थोर करायचं. बरोबर आहे साहेब. जळूचा वळू करायचं, रात्रीचा दिवस करायचा. कारण सुंदरा माऊलीने बाळूमामाला जन्म दिला, पण आज ते बाळूमामाने सुंदरा माऊलीचं आणि मायापाचं नाव कुठे नेले. सगळं जग देवाच्या पाठी लागले. पण आता बघायला गेलं तर तसं नाही. लग्न आधी म्हणायचं माझ्या आई आणि माझा बाप, पण म्हाताराचं लग्न झालं म्हटलं की चिमणी माझी गुणाची, आई बाप कुणाची, असं चालू होते. पण असं करून चालणार नाही. जगाच्या पाठी आई वडिलाचं प्रेम थोर आहे. बरोबर आहे. जाणलं मानलं तर नाही. कानावलं वाऱ्यावर वाऱ्यावर बाहेर जाणार, बाहेर जाणार. म्हणून आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा गाड. न्यारी माझी मायेचा सागर, त्यातीने जीवन. चालताना तुडविले का त्याचे वासनाई माझी मायेचा सागर दिना दिना जीवन.
सुद्धा अरे तुलाच मी मागे नाही माझी मायचा सागर नदी जीवन मायचा सागर नदी जीवन कोल्हापूर जिल्ह्यात गाव माझं गाव आई वडिलाचं कवल गायलं जरा शाहीर नाव कोल्हापूर जिल्ह्यात गाव माझं गाव आई वडिलाचं कवल गायलं शुभम शाहीर नाव स्वामी तिने हा जगाचा आई विना भिकारी समजून उमजून वेड्या नको मागू विचारी बंधन तो प्यार का बंधन रे जन्मों का संग में जन्मों का संग में विचार मनाचा गेला हात लावला श्रमात केला आता बाळाचं नाव पाहिजे ठेवायला नीतिनियमाप्रमाणे पंचाल सोप्याला द्यावेला रेशमाचा दोर बांधला असणारा पाळणा जेव्हा सजीवने जाता जाग्याला असणाऱ्या रेशमाचा दोर बांधलेला पाळणा पंचा सोप्याला जेव्हा नेला त्या जाग्याला मनाचा केला असणाऱ्या लहानसाया बाळाचं नाव पाहिजे देवा तर देवाला त्या जाग्याला पंचाल सोप्याला सोला सुवर्णाचा पाळणा बांधला रेशमाचं दोर त्याला बांधले त्यावेळेला अरे बाबा सासूरच्या सुनाने माया घरच्या लेकीने बाळाजवळ येतात असणाऱ्या लहानपणी बाळाच्या पाळण्याला त्या जाग्याला लहानपणी बाळाला उचलून घेतलं तसं पाण्यात घातलं माया पारगाला लागत बोलायला त्यावेळेला अनाथाच्या बाळाच्या बापाला म्हणजे हसणाऱ्या बाळमामाच्या पित्याला सासूरच्या देवा सुनाने माया घरच्या लेकी काय राहिले शहर बोलायला त्या जाग्याला आता बाळाचं नाव काय ठेवायचं हा पूर्वी पद्धत असल्याप्रमाणे माया पार्वण साईडला माझ्या बाप्पाचं नाव बाळा माझ्या बाळाचं नाव बाळू ठेवा सासूगरच्याच नाव माया घरच्या लेकीने जसं बोलणं ऐकून घेतलं त्यावेळेला बाळूमामाच्या आजाचं नाव म्हणजे असणाऱ्या बाळूमामाचं नाव असणाऱ्या लहानपणी बाळाला ठेवलं विचार देवा मनाचा केला त्या जाग्याला अरे लाण्यात आल्या बाळाचं या बाळाचं व लाण्यात आल्या बाळाचं या बाळाचं व बाळू नाव ठेवलं बाळू नाव ठेवलं बाळू नाव ठेवलं बाळू नाव ठेवलं घरच्या सुनानी माझ्या घरच्या लेकीने बाळू बघा
लेखी त्यावेळेला कसरे आबा असणार लहानपणी आबा आपसाने असणार लहानपणी पित्याचं ते जाग्याला म्हणताना बाप्पाचा म्हणजे माया पारबायचा सुंदरामाऊलीचा निरोप घेतला त्यावेळेला देवा घेतला वाट लागल्या चालाय ना सासूकडच्या सुनाने मायाकडच्या लेखी ते जाग्याला वाटणाऱ्या चालायला निघून गेल्या आपापल्या घरवाड्याला नीतिनियमाप्रमाणे पाठीमागल्या बाजूला त्यावेळेला आबा पाठीमागल्या बाजूला हसणाऱ्या पहिल्या सत्यवेळेला जेवढ्या राजाला काळाला प्रकारात गणायला पाठीमागल्या बाजूला माया पार जसं लहानताना बाळू सुंदरामाऊलीच्या दुधानं सूर्याच्या तेजानं त्यावेळेला ताना बाळू देवा सूर्याच्या तेजाने मातेच्या दुधानं वाढू लागला यात्रा बाबा ठिकाण्याला वाडायाला लागला वर, वाडायाला लागला कट्टर असली तर शेवटपर्यंत निभावली पाहिजे म्हणून ही दोस्ती तुटायची ना विरोधात काय सुटायचा ना नीतिनियमाप्रमाणे मायापाच्या वाड्याला सुंदरामाऊलीच्या छतेखाली त्यावेळेला लहान ताना बाळू सूर्याच्या तेजाना
मातीच्या दुराला लागला ब्रेका वाढायला म्हणताना बाळू जसं वाढायला लागला उद्यावताना बाळ जसं पालता लागला होता उयाला देवेला पालता होत्याला वाळ बेंचीला धरायला पावलावर पावलं लागला ब्रेका टाकायला नीतिनियमाप्रमाणे गुडघ्याला लागला रांगायला म्हणताना बाळ जसं भिंतीला होता धरायला देवेला पावलं लागला टाकायला असणारा लहानपणा बाळू सदायला विचार मनाचा केला आशिरमा त्याला लावला त्यावेळेला नीतिनियमाप्रमाणे भिंती लागला धरायला नीतिनियमाप्रमाणे लहानताना बाळू पावलाला पावलं लागला टाकायला काचूमध्ये अंगणात लागला होता खेळ खेळाला त्यावेळेला काचूमध्ये अंगणाला माणिक मोती चौकाला असणाऱ्या देवा गावाला गावाच्या ब्रेका समजाला बाळ खेळकुरा झाला म्हटलं की आई बापाला काळजी असते कारण बाळाला काहीतरी खेळणं आणून दिलं का बरोबर आहे तुला दिसतं का नाही बाळाला जन्माला घातलं म्हटलं की आई बापाला काळजी असते लहानपणी खेळणं आणून द्यायचं आणि मोठं झालं की गाडी द्यायची बरोबर आहे त्यामुळे मुलं पण आता खांद्यावर बसायला लागले कारण वंशाचा देव हा मुलगा आहे बरोबर आहे त्यात काही विषय नाही कारण बाळूमामा सुद्धा वंशाचा देवा होता पण त्याने बाळूमामाने जगात नाव गाजवणे बाळूमामाचं 19 बघ निर्माण झालं ते कोणी केलं तुम्ही आम्हीच केले बरोबर आहे वंशाचा देवा मुलगा आहे त्यात काही विषय नाही पण मुलगी पण वंशाची दिवास आहे बरोबर आहे वंशाची पंथी आहे म्हटलं तर काय अडचण नाही मुलगा जर एक असता वंशाचा दिवा असला तर मुलगी 2 घरची पंथी असते एक तर आई बाबाकडे उद्या लावायचा आणि दुसरा दिलेल्या घरी उद्या लावायचा मुलगी लावते पण मुलगा लावत नाही कारण की आता प्रत्येक जण मुलं उजेडच लावा लागला पहिला गर्भ आला आणि मुलगी झाली म्हटलं की दुसऱ्या गर्भाची तपासणी केली जाते मुलगा की मुलगी आहे मुलगा म्हणलं की ठेवायचा आणि मुलगी म्हणलं की काढून टाकायची त्यामुळे आता लग्नाचं पण अवघड झालं लग्न करायचं म्हटलं की 4 वर्ष आधी पुढे काय चालू करावं लागतं हो साहेब बरोबर आहे का नाही किती वर्ष केलं अशा जगा माऊली या पोटाला गर्भ राहिलेला आणि त्या गर्भात मुलगी होती 5-50 हजार द्यायचं पण मुलगी कट करायची पैशाला मोल नाही वंशाच्या जीवाला मोल आहे अशा जगा माऊली या पोटाला गर्भ राहिला त्या गर्भात मुलगी होती आता मुलगी म्हणलं की काढून टाकणार कट करणार म्हणून गर्भातली मुलगी आपल्या आईला कशी संदेश देते माहिती का कोमलन्यादी फोडू नको देताला आई कोमलन्यादी फोडू नको देताला मारू नको आई मला यायचा तुझ्या पोटाला मारू नको आई मला यायचा तुझ्या पोटाला गर्भातली मुलगी आपल्या आईला काय म्हणते जर आई तुम्हाला मानव जन्म दिला असेल मला ही जग दुनिया बघायला मिळेल बरोबर आहे तुझ्या छेतीखाली मला वाढाय मिळेल जर मला जन्माला दिलं तर मी काय करी माहितीये काय तुरु तुरु धरून तालीम बाबांच्या बोटाला पण शहरात मुली पण बाबांच्या बोटाला 10वी पूर्ण झाली म्हटलं की तुला सांगायला लागेल तुरु तुरु धरून तालीम बाबांच्या बोटाला मारू नको आई मला यायचा तुझ्या पोटाला मारू नको आई मला यायचा तुझ्या पोटाला
ज्याला खरोखर बहीण नाही त्याला बहिणीची किंमत कळते. एक रक्षाबंधन आणि दिवाळी आली म्हटलं की भाऊराय आपल्या बहिणीकडे चालत राहा, आपल्याला पण वाटते बाबा मला बहीण असती तर आज राखी बांधली असती, राखी बांधली असती. म्हणून गर्भातली मुलगी आपल्याला काय माहिती माहिती काय, ऐक ना गाई माझा कंठ दाटला, मरू नको आई मला यायचं तुझ्या पोटाला, मरू नको आई मला यायचं तुझ्या पोटाला. मरू नको आई मला यायचं तुझ्या पोटाला, मरू नको आई मला यायचं तुझ्या पोटाला. विचारणाचा गेला हात लावला श्रीमात्याला, लहानताना बाळ जसं मोठा लागला होता उयाला त्यावेळेला पावलावर पावलं लागला रे का टाकायला. विधिनियमाप्रमाणे बघता बघता बाळू अक्कुळ गावाला जसं मायापाच्या वाड्याला 5-6 वर्षाचा झाला त्यावेळेला लहान असताना बाळ 5-6 वर्षाचा देवा होईल वेळेला चिंतापड्डी असले जन्मलेल्या माता आणि पित्याला ते वेळेला विचार म्हणायला गेला कुठल्या पण आई बापाला काळजी असते. मुलगा वयात आला म्हटलं की 6 वर्ष लागलं म्हटलं की शाळेत नाव बरोबर आहे. माया पारदान विचार म्हणायचा गेला बरोबर की पोरं लागल्या शाळा जायला बाळूचं नाव पाहिजे शाळेत घाला ना त्यावेळेला. 5-6 वर्षाच्या बाळाला शाळेमध्ये नाव आलं पाहिजे विचार मनाचा केला त्यावेळेला. माया पाया माया माया पाया माया
शाळेमध्ये नाव आला पाहिजे असणाऱ्या लहानताने बाळाच्या मात्या पित्यानं विचार जेव्हा मनाचा केला त्याचा गेला. लहानताना बाळूचं शाळेमध्ये नाव घातलं पण बाळू कधी शाळेमध्ये गेला नाही. बाळू म्हणा जर शाळा शिकला असता तर देव घडला नसता. कारण दगडात जर मूर्ती घडवायची असली तर आधी चन्याचं गाव सुसाय पाहिजे शाहीर. त्याशिवाय मूर्ती घडत नाही. विचार मनाचा गेला लहानताना बाळू वडिलांची दौलत गया घेणार संगतीला त्यावेळेला वाड्या वडिलाची दौलत देवा गया घेणार संगतीला वाटाला चालायला हसणाऱ्या गया गया सारख्या रानाला तुझा गेला. देवाप्रमाणे निघून जाणार गोठणाच्या माळाला विळाच्या याला जसं गया राखणार त्यावेळेला वाडवडिलाची दौलत गया राखणार तुझा गेला असणाऱ्या गया घरवाड्याला गोठ्यामध्ये बांधणार त्यावेळेला. दिवसाला गेलं सरायला दिवसाला गेलं सरायला महिन्याला गेलं महिन्याला गेलं. लहानताना बाळ कधी शाळेमध्ये गेला नाही. नित्यनेमाप्रमाणे जसं वडिलांची दौलत त्यावेळेला वडिलांची दौलत गया गेला संतीला निघून जाणार गोठणाच्या माळाला. दिवस लागलो होतं सरायला आणि महिने लागलो होतं भरायला त्यावेळेला. दिवस लागले सरायला महिने लागले भरायला. विचार जेव्हा मनाचा केला पहिल्या सती ब्रेका युगाला तुझा गेला. दिवसा मागून दिवस लागलो होतं सरायला महिन्या मागून महिने लागलो होतं भरायला. नित्यनेमाप्रमाणे लहानताना बाळ पुणे एका दिवसाला त्यावेळेला पुण्या एका दिवसाला हसणं या पहिल्या सती वेळेला अकोलच्या गावाला काढायला नवाला टाकायला व्हायला काहीतरी पाहिजे प्रकार घडवायला. पण घडणार नाही. घडणार नाही.
विचार मनाचा गेला हात लावला शिवा मात्याला पुण्या एका दिवसाला जसं गोठणाच्या माळाला त्यावेळेला गोठणाच्या माळाला हसणाऱ्या नागताने बाळ खेळत होती यात्रा बाबा ठिकाण्याला गोठणाच्या माळाला जसं गयाला लावता राखायला लहानताना बाळ जसं काट्याच्या लावू लागलाय झोपायला झाडाच्या शेंड्या लागलाय चढायला झाडाचा पाला लागला होता खायला त्यावेळेला हसणाऱ्या जनावरांचा देव माझा पाला खातोय विचार मनाचा गेला नागताने वाळून त्याचा गेला विचार मनाचा गेला जसं गावाच्या मुलाने लेकरानं पाहिलं अरे अरे बाबा म्हणला बाळूला याड लागलं का खुळ लागलं त्यावेळेला असणार ताण्या बाळूला याड लागलं का खुळ लागलं तुला असणारे ताणे बाळ एकमेकाला खुद गोष्टी लागले ब्रेका तक्रायला बघायला लागली या बघायला लागली बघायला लागली सांगायला लागली सांगायला लागली बापू बिरण आया बहिणीच्या अब्रूसाठी स्वतःचा प्रपंच वाटायला लावला आता कोण साधं कुणाला उचलू लागेल झालं बरोबर आहे प्रपंच वाटायला लावायचं लांबच माणूस जर सर ठेच लागून पडला तर त्याला उचलून पाणी देत नाही देणार त्याचा व्हिडिओ करणार कारण आताची पिढी सगळी बदलते आली विचार मनाचा गेला हात लावला शिरा मात्याला देवेला हसणाऱ्या देवा हातपड गावाला नाही पहिल्या सती वेळेला हसणाऱ्या ताण्या बाळूच्या मायाप्पा बाप्पाला त्या वेळेला मायाप्पा बापाने विचार मनाचा गेला घटनाच्या बाळा जसं बाळू काट्याच्या लावला लावता झोपायला लहानताच्या बाळाने त्या वेळेला लहान ताणी बाळ हसणाऱ्या बाळूच्या जवळ गेले हसणाऱ्या बाळूला काढाने बोलायला त्या जाग्याला अरे बाळू म्हणलं या टाकलं ना तुला खुळ लागलं अरे बाबा म्हणला तू काट्याच्या लावू लागलाय झोपायला तुला काट कुठे सुस्तीर मरणाला मुक्तीच द्यावेला देवा लहान ताणी बाळ खेळत्या बाळाच्या जाग्याला असणार लहान ताणी बाळाला बोलतात हसणाऱ्या बाळू मामा काढायला बोलायला त्या जाग्याला बाळू मामाला बोलायला अरे बाबा म्हणला काट्याचा येल म्हणजे माझी गादी झाडाचा शेणा म्हणजे माझं शिखर आहे आणि झाडाचा पाला म्हणजे माझं भोजन आहे त्यावेळेला सर्व सारी देवा हाती असणाऱ्या लहान ताण्या बाळूने सांगितले लहान ताण्या बाळाने बोलणं ऐकून घेतलं वाटलं आले जेव्हा चाला ना त्या जाग्याला लहान ताण्या बाळाने बोलणं ऐकून घेतलं अरे बाबा म्हणा बाळाला याड लागलं का खूळ लागलं
जाऊन सांगितलं पाहिजे बाळूच्या आई बापाला त्यावेळेला एवढ्याच वेळ असणाऱ्या लहानताने वाड्या फळ धावत निघून आल्या असणाऱ्या मायापाच्या वाड्याला गावाच्या मधाच्या जागेला वाट